दोन संख्यांची बेरीज 9,87,654 आहे. अथर्व गिरगे, दोन संख्यांची बेरीज समजलं इशिता? 9,87,654. पुढं काय म्हटलंय बघा, जर एक संख्या दुसऱ्यापेक्षा 20,100 मोठी असेल तर दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती असेल? आता मला सांगा, एक संख्या दुसऱ्यापेक्षा 20,100 मोठी. एक संख्या माहिती आपल्याला, प्रणिती तिवारी बरोबर, एक संख्या माहित आहे. दुसऱ्या संख्येला काय म्हणायचं प्रणिती? जय सावंत, जय सावंत, दुसरी संख्येला तुम्ही काय म्हणणार? दुसरी संख्या माहित नाही तिला म्हणायचं एक्स. जय राऊत, पहिली संख्या काय होईल कार्तिक भागवत? दुसरी संख्या जर एक्स आहे तर पहिली संख्या काय होणार? दिलंय बघा आपल्याला, पहिली संख्या दुसऱ्यापेक्षा 20,100 मोठी आहे. आता मोठी आहे म्हटल्यावर काय करणार प्रज्वल? प्रज्वल बडकुंबे बरोबर, कार्तिक भागवत बरोबर, एक्स अधिक 20,100. आता मला सांगा, इथपर्यंत समजलं का? चाणक्य हटवाळ, खुशी पाटील, दुसरी संख्या आणि पहिली संख्या आपण शोधली का? फरहान मुलानी, पहिली संख्या दुसरी संख्या शोधली. ओके. आणि दोघांची बेरीज किती रे? दुसरी संख्या आणि पहिली संख्या दोघांची बेरीज किती आहे? हा, शौर्य बोडके बरोबर आहे, 9,87,654. दोघांची बेरीज, कार्तिक भागवत बरोबर. कार्तिक, हे जे चल असतात एक्स आणि एक्स, दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला. दोघांची बेरीज करा, किती होईल? 2x. आता आपल्याला माहितीये, सारखे नंबर जे असतात ते शेजारी आणायचे असतात बरोबरच्या नंतर. 9,87,654 आहे तसा ठेवला, अधिक मध्ये असलेला 20,100 उजव्या हाताला आल्यानंतर काय होईल? राईट हँड साईडला आल्यावर काय होईल? तो मायनस होणार. चला, 20,100 ला मायनस करा. आता 2x बरोबर, आता आपण इकडे वजाबाकी करूया. 9,87,654 वजा 20,100, याची वजाबाकी किती येते मला सांगा शौर्य वारे? वजाबाकी सांगा. 4, 5, 5, 7, 6, 9 ही मिळाली आपल्याला वजाबाकी. 9,67,554. चला, इथपर्यंत समजलं का मला सांगा शौर्य वारे, कार्तिक भागवत, पल्लवी झाडे, इथपर्यंत कॅल्क्युलेशन समजलं का? आयुष सोनवणे, आयुषी, मोठी संख्या विचारली आपल्याला, छोटी नाही. मोठी विचारलेला आहे, छोटी नाही. आयुषी, मोठी विचारलेला आहे, लक्षात ठेव. आता कोणाची व्हॅल्यू शोधायची असते? चाणक्य अटवार, चाणक्य व्हॅल्यू कोणाची शोधायची? एक्स ची. मग एक्स ला जर समोर ठेवलं, ऐका, एक्स ला जर आपण समोर ठेवलं तर 9,67,554 भागिले 2 करा, भागाकार करा. 9,67,554 ला 2 भागायचंय. चला भागाकार करा बरं. 9,67,554 भागिले 2. आयुषी सोनवणे, भागाकार करायचा आपल्याला. बेचोक 8. काय करायचा? भागाकार करूया आपण. बाकी राहिला एक, इकडनं घेतला 6, बे 16. बाकी इथे 0, इकडनं घेतला 7, बेत्रिक 6, परत 1, इकडनं घेतला 5, बे 14, परत इकडनं घेतला 5, बे 14, परत 1, हा 4, बे 14.
483,777. एक्स ची किंमत काय मिळाली? भागाकार केल्यावर एक्स ची किंमत काय मिळाली? तुम्ही मला सांगा. एक्स ची किंमत काय मिळाली भागाकार केल्यावर? एक्स ची किंमत मिळाली भागाकार केल्यावर 483,777. बरोबर आहे का? आयुषी सोनवणे, एक्स ही छोटी संख्या आहे. मोठी संख्या कोणती रे बाळांनो? मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या जी आहे जिच्यामध्ये किती मिळवायचे? 20,100. चला, मोठी संख्या म्हणजे 483 मध्ये 20,100 मिळवा. 7 7 8 3 10 5. कोणतं उत्तर दिसतंय चेक करा बरं. ऑप्शन 2 गायत्री खांडे. ऑप्शन 2 बरोबर आहे. कपड्यांचे 4 प्रकार, वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. कपडे माहिती सगळ्यांना? कपड्याचे 4 वेगवेगळे प्रकार आहेत. कपडे माहिती सगळ्यांना? ओके. आता पहिला जो कपडा आहे, 27 मीटर कापड केवढ्यामध्ये आहे? तुम्हाला काय शोधायचं माहितीये? 27 मीटर कापड. एक मिनिट थांबा. गणित वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं कोणत्या प्रकारचे कापड सर्वात स्वस्त आहे. 4 प्रकारचे कापड दिलेले आहे आपल्याला, त्यांचे भाव आणि मीटर, एकूण पैसे आणि मीटर दिलेले आहेत. तुम्हाला काय शोधायचं? कोणत्या प्रकारचे कापड सर्वात स्वस्त आहे? तर ए मध्ये बघा. ऑप्शन ए, त्यामध्ये काय म्हटलंय? 27 मीटर कापड 810 रुपये. तर आपल्याला 1 मीटर कापडाचे भाव शोधावा लागेल, म्हणजे आपल्याला मिळेल कोणत्या प्रकारचं कापड स्वस्त आहे ते मिळेल आपल्याला. तर 810 ला भागायचं 27 ने. 27 त्रिक 81, 810. ए ए प्रकारचं जे कापड आहे त्याचे भाव काय आहे पायल? ए प्रकारचं जे कापड आहे त्याचे भाव किती आहे? एका मीटरचे भाव किती? 1 मीटर कापड केवढ्यास येईल श्रेयस ठाकरे? 30 रुपये. 30 रुपये मीटर. 1 मीटर. 1 मीटर केवढ्याचं? 30 रुपयाचं. दुसऱ्याचे भाव शोधा आता. दुसऱ्याचे भाव शोधा. प्रज्वल भडकुंबे बरोबर. 1178 रुपयामध्ये 38 मीटर. मग 1178 ला 38 ने भागायचं. आता तुम्ही म्हणाला 38चा टेबल कुठे येतोय आम्हाला? 38चा टेबल तयार करायचा. टेबल तयार करायचा म्हणजे मल्टिप्लिकेशन, गुणाकार करायचा. 38 गुणिले 3 करा बरं. 38 त्रिक 112. इथे बाकी राहिले 5, 3. 38 त्रिक किती होतात? 114 होतात का? 114 होतात. 114. हे 3 आणि हे 8. 38 एके 38. बी नंबरचं जे कापड आहे, बी, ऑप्शन बी, त्याचे भाव काय आहेत अरसलान जगदीश गायकवाड? 1 मीटर कापड केवढ्याचं आहे बी मध्ये असलेलं? 31 रुपये. किती रुपये आहे इशिता? इशिता बरोबर आलाय, व्हेरी गुड. आता सी बघा. सी 650 रुपयामध्ये 25 मीटर कापड येते. मग एका मीटरचे भाव शोधायचे तर 25 ने भागायचं 650 ला. 25 दोणे 50, बाकी राहिले 15 आणि हा 0. 25 150. 1 मीटर भाव काय मिळाले जगदीश गायकवाड?
₹26 1 मीटर, ऑप्शन 3. आणि चौथ्या नंबरचा ऑप्शन चेक करा, त्याचे भाव काय असेल कापडाचे. 18/720, 18 × 4 = 72. हा शून्य, शून्याचा भाग, 1800, ₹40. मला सांगा, सगळ्यात स्वस्त कापड कोणतं दिसतंय? जय सावंत, सगळ्यात स्वस्त कोणतं आहे? ABCD मध्ये स्वस्त म्हटलंय सी. ₹26 मीटरचं जे कापड आहे, क सी, हे आपल्याला उत्तर मिळालं. सर्वात स्वस्त. आणि सगळ्यात एक्सपेन्सिव्ह कोणतं आहे? महागडं कोणतं आहे सगळ्यात? सगळ्यात महागडं आहे श्रेयस ठाकरे, डी, ₹40 मीटर. ओके. कपड्याचे 4 वेगळे वेगळे प्रकार उपलब्ध आहेत. ए प्रकारचं जे कापड आहे त्याचं उत्तर काढूया आपण. 15 मीटर किती रुपयात झालंय ते? आरोही, 15 मीटर कापड जर ₹600 असेल, तर एका मीटरचे भाव काढण्यासाठी 15 ने भागायचं 600ला. 15 चोक 60. बघा, भागाकार ज्यांना जमत नाही त्यांनी परत एकदा बघा. 00, हा 0, इथे शून्याचा भाग जातो. 00, 15 0 0. काय आलं? 1 मीटर कपड्याचे भाव काय मिळाले? ₹40 ए मध्ये. ए. आता बीचं बघा, श्रवण, बीचं चेक करूया आपण. ₹1900 38 मीटर कापड. 1900 ला भागायचं 38 ने. आता तुम्ही म्हणाल सर 38 चा टेबल कुठे येतोय? टेबल करायची गरज नाही, अंदाज करायचा. 38 × 5 किती होतात बघा बरं. 38 × 5 190. हा राहिलेला 0, हा शून्याचा भाग जात असतोय. 38 होतात. काय मिळालं? ₹50. बी. सी चे भाव चेक करा. सी, ऑप्शन सी दिसतंय सगळ्यांना, त्याचे भाव चेक करूया आपण. 1050 भागिले 35 करा. 35 त्रिक 105 होतात. हा शून्याचा भाग नंतर जातोय. हे 00, 35 00. 30 आलाय का प्रज्वल? कार्तिक भागवत 30. येस प्रज्वल, बरोबर आहे. तर ऑप्शन डी चेक करा. 1400 भागिले 30, 30 चोक 120, हे राहिलेले 20. 30 सख 180, राहिलेले 20, 46.6. सगळ्यात जास्त भाव कोणाचे दिसत आहे प्रज्वल? महागडं कापड कोणतं आहे सगळ्यांमध्ये? ₹50. ऑप्शन बी. गायत्री खांडे, समजलं? तन्वी, समजलंय का? खालीलपैकी कोणत्या संख्यांना 3, 4, 5, 6 ने भाग जातो? आता खालीलपैकी संख्या कोणत्या आहेत पल्लवी झाडे? ऑप्शन ए, बी, सी, डी. या 4 संख्या आहेत. या 4 संख्यांपैकी कोणत्या संख्येला 3, 4, 5 आणि 6 या 4 अंकांनी भाग जातो? आयुषी सोरोणे, चाणक्य अटमार, प्रश्न समजला? 3, 4, 5, 6 हे 4 अंक आहेत. या 4 अंकांनी कोणत्या संख्येला पूर्ण भाग जातो? पण चेक करूया. आता मला सांगा, 3, 4, 5, 6 यांची विभाज्यता सगळ्यांना माहिती का? गायत्री खांडे बरोबर, कन्हैया देवरे बरोबर.
136. मला सांगा 136 5 ने भाग जाईल का? पटकन सांगा. कार्तिक भागवत, 136 ला 5 ने भाग जाईल का? शेवटी जर 0 आणि 5 असेल तर 5 ने भाग जातो. म्हणजे ऑप्शन ए नाही. चारही संख्यांनी भाग गेला पाहिजे, चारही अंकांनी भाग गेला पाहिजे. आता 120 बद्दल चर्चा करूया आपण. 5 भाग जातो का 120 ला? 0 आहे शेवटी. 5 भाग जातो 120 ला. 120च्या अंकांची बेरीज करा. 1+2+0. अंकांची बेरीज किती होते कार्तिक भागवत? 120च्या अंकांची बेरीज किती होते? 3. 3 3च्या पाड्यामध्ये आहे का? 3 3च्या पाड्यात आहे का? आहे. याचा अर्थ 120 ला 3 ने भाग जातो. 120 चे शेवटचे 2 अंक घ्या. 120 चे शेवटचे 2 अंक. भारत, 120 चे शेवटचे 2 अंक 20. 20 4च्या पाड्यात आहे. याचा अर्थ याला 4 ने भाग जातो. 3 4 5 ने भाग जातो आणि 6 ने भाग जातो. कसं ओळखायचं आपल्याला? 120 2 आणि 3 दोघांनी भाग जातो का 120 ला? खुशी पाटील, 120 ला 2 आणि 3 भाग जातोय का? जातो. जर 2 आणि 3 भाग जात असेल तर 6 ने भाग जातो असं म्हणायचं. बरोबर आहे का तनया? जर 120 ला 2 आणि 3 भाग जात असेल तर त्याला 6 ने भाग जातो असं म्हणायचं, म्हणजे जातोच पहा. आता तुम्ही पुढे बघाल 188 8 5च्या टेबलमध्ये नाहीये. 190 मध्ये 90 4 ने भाग जात नाही 90 ला शेवटच्या 2 अंकांनी. गजानन धामणे 120 बरोबर आहे. व्हेरी गुड.